खूप खूप अभिनंदन. खूप चांगला परफॉर्मन्स सर तुझ्या सोबत झालाय. नक्कीच याचप्रमाणे आमचे राजोदा धुरी यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येते. अभिषेक कांबळेला एकदा टाळ्या होऊन जाऊ देत. नक्कीच महत्वपूर्ण सामन्यामध्ये एक दर्जेदार कामगिरी अभिषेक कांबळे यांनी केली आणि तो प्रथमतःच KPL ही स्पर्धा या ठिकाणी खेळतोय. आणि अभिषेक वेल प्लेड पुढील मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. तर तोपर्यंत जाऊया सेमीफायनल नंबर 2 कडे. एका बाजूला संघ आहे श्री साई स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला KK9. एक चांगली लढत पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या भेटीला. तोपर्यंत जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. माझ्यासोबत जोडले गेलेत विशाल सर. ओव्हर टू यू. हॅलो, स्वागत आहे सर्वांचं. आज आपण कांजूरमार्ग परिसरामध्ये दाखल झालोय. गेली 2 दिवस हा क्रिकेटचा सोहळा एन्जॉय करतोय. निमित्त आहे क्रिकेटचं KPLचं पर्व आहे, 6वं पर्व. कांजूर प्रीमियर लीग जेडी चषक 2025 ची क्रीडा स्पर्धा. बघता क्षणी 2 सामने मात्र क्वचित राहिलेत. एक सेमीफायनल आणि एक अंतिम फायनल. अगदीच एक बलाढ्य संघ KCC मतंग सारंग या संघाला पराभव. अगदी अजूनही मनामध्ये तो पराभव त्यांना मान्य होत नाहीये, कारण 33 धावांचा पाठलाग. विजयाची दारं मात्र बंद झाली. नव्या मॅचचा प्रवास सुरू झालाय. पहिल्याच बॉलवरती चांगला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला प्लेअर आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर एका बाजूला संघ आहे SSS आणि एका बाजूला KK9. अशी आजच्या दिवसातील दुसरी सेमीफायनलची लढत. लीग फॉर्मॅट मधील मॅचचा प्रवास संपला आणि त्यानंतर नॉकआउट करो या मरो. आता मात्र केवळ विजय आणि विजय. ओहो, दरम्यानचा बॉल इथे अपील केली जाते. आज कांजूर परिसरातील अनेक प्रेक्षक वर्ग आवर्जून ही क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी दाखल झालेत. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज अनेक जण दाखल झालेत बॅटिंग पाहण्यासाठी, अनेक जण फिल्डिंग पाहण्यासाठी, अनेक जण बॉलिंग पाहण्यासाठी दाखल झालेत. प्रत्येक संघाला पाठबळ देण्यासाठी आज अनेक जण दाखल झाले आणि त्याचबरोबर आमच्या सनी सरांचा अंदाज पाहण्यासाठी देखील दाखल झालेत. जे प्रेक्षक वर्ग लाईव्हच्या माध्यमातून सनी सरांना पाहत होते ते आता मात्र थेट मैदानाच्या दिशेने रवाना झालेत. लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या सर्वच प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. SSS या वाहिनीवरती हे संपूर्ण थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. 3 कॅमेरा अँगल मध्ये कव्हर केली जाणारी ही क्रीडा स्पर्धा. 4 कॅमेरा अँगल ही क्रीडा स्पर्धा आज आपण पाहतोय. स्क्रीनवरती देखील आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. 6व्या मॅचच्या दिशेने. दरम्यानचा बॉल 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तिथे फिल्डर आहेत. बॉल थांबवला जातोय. सिंगल रन येईल. सेमीफायनलची मॅच आहे. प्रेशर असणारे दोन्ही संघांवरती, तेवढी जबाबदारी असणारे दोन्ही संघांना, आजच्या दिवसातील अनुभव असणारे, आत्मविश्वास असणारे बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक वेगळा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अंडरआर्म क्रिकेट मधील मनोरंजनाचं नाव म्हणजे सनी जगताप सर आणि अंडरआर्म क्रिकेट मध्ये शिस्तीचं नाव म्हणजे पद्मनाभन प्रभू सर, अजित निकम सर, मिलिंद पाचारणे सर आणि एका बाजूला चेतन सर. इथे मात्र चांगला ड्राईव्ह केला होता. बॉल मात्र बाउंड्री लागत. कॉल कम्युनिकेशन चुकलंय आणि इथे मात्र विकेट येणार आहे. नक्कीच नो चान्स. क्या बात आहे. एकदा सनी सरांचा डान्स आवडला असेल तर एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. आणखी मनोरंजन पाहायला मिळणार आहे. आज मनोरंजनाचं नाव म्हणजे सनी जगताप सर. इथल्या प्रेक्षकांना आनंद देण्याचं कार्य केलंय. प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवले, भुरळ घातली. आज इथे आलेला प्रेक्षक इथेच थांबलाय, इथेच थांबणार आहे. कारण शेवट पाहायचा, शेवट गोड करायचा, आनंद लुटायचा. KPLचा पर्व आहे. कांजूर प्रीमियर लीग जेडी चषक ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस, आनंद साजरा करा. 6व्या मैदानाच्या दिशेने लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल रन मिळणारे. एकंदरीत IPL इंडियन प्रीमियर लीग
हा फॉर्मॅट विचारात घेता प्रत्येक विभागामध्ये IPLचं अर्थातच लीग फॉर्मॅटचं आयोजन होऊ लागलंय. त्या विभागातील स्थानिक खेळाडूंना घेऊन लीग फॉर्मॅट मधील मॅच आणि त्या मॅच मधून नवयुवक खेळाडूंना चान्स मिळतो, संधी मिळते, खेळाडू चमकून निघतात आणि अर्थातच येणाऱ्या कालावधीमधील मुंबईच्या अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धेत ज्यामध्ये त्यांची संधी लागू शकते. 1 to go. 1 to go. शेवटचा बॉल. बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न, सिंगल रन कन्वर्ट केला जातोय. 1 रन मिळेल. एक संघ तर अंतिम मध्ये दाखल झालाय. नाव आहे मल्हार 11. एक संघ कोणता असणार आहे? प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अनेक जण आज उत्सुकतेपोटी इथे दाखल झालेत. अनेक जण आपली हक्काची क्रीडा स्पर्धा आहे ती पाहण्यासाठी, हक्काची क्रीडा स्पर्धा आहे ती खेळण्यासाठी या क्रीडा स्पर्धेचा भाग म्हणून सहभागी झालेत. स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा. आज गुणलेखन कक्षामध्ये देखील आमच्या सोबत दक्ष गुणलेखन कक्षाची जबाबदारी स्वीकारतायत. त्याचबरोबर SS लाईव्हच्या माध्यमातून जी क्रीडा स्पर्धा कव्हर होते शैलेश पाटील सर, पराग पाटील सर, त्यांचा टेक्निकल वर्ग, अर्थातच साहिल स्कोरिंग म्हणून काम करतायत, विघ्नेश कॅमेरामॅन म्हणून काम करतात, एका बाजूला साऊ आहेत कॅमेरामॅन म्हणून, पुष्पा एका बाजूला श्रेयस आहेत आणि अर्थातच ऑपरेटर म्हणून आमचे संतोष वराडकर. दरम्यानचा बॉल, व्हाईट बॉल. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. थोडीशी चुकी झाली, मिसफील्ड झाली होती, बॅकअप दिलाय, सावरलाय, बॉल वर आला असता पण आतमध्ये ढकललाय. सिंगल रन. चितू. येस येस सनी सर, काय झालं तिकडे? कळवतात आपल्याला त्यांच्या अंदाजामध्ये. मॅन फ्रॉम भटवाडी घाटकोपर आज या कांजूर नगरीमध्ये दाखल झालेत. कांजूरच्या मैदानामध्ये छाप निर्माण करतायत. संपूर्ण मुंबई यांच्या प्रेमात असते, त्यांच्या एक वेगळाच अंदाज असतो. इथे मिसफील्ड झालीये, थोडीशी पडझड आणि तिकडे मात्र काय घडतंय? 1 रन 2 रन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. डेकोरेटर गणेश आपण व्यासपीठावर यायचंय. डेकोरेटर गणेश व्यासपीठावर यायचंय. 2 रन. येस, 2 धावा मिळाल्यात. धाव फलक रन साऊंड पोचलेत 8 या अंकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. सूरज गोलंदाज. ओहो, पॉइंट कव्हरला खेळायचा होता, बॉल मिस झालाय पण काय निर्णय येतोय? सनी सर आलेत पुढे, काय निर्णय असेल? मे हू ना. व्हाईट बॉल. येस, अगदी शांत, थोडा वेळ विचार केला, हेरलं, जाणलं आणि तदनंतर अचूक निर्णय कळवला. अचूक. इथे मात्र ड्राईव्ह केलाय. ओहो, वेल फील्ड. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. एका हाताने बॉल थांबवलाय. 1 हँडेड बॉल. संघाचा टीम ओनर आहे गणेश क्षीरसागर. तीन बॉल रन झालेत, 10 रन. सेमीफायनल फायनलच्या मॅच नक्कीच लोअर स्कोरिंगच्या होतात, रंगतात, मॅच बघायला मजा येते. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला, इथे थोडीशी चुकी होताना पाहायला मिळाली आहे. काय फेकी केली जाते पण रन तर कंप्लीट झालाय आणि व्हाईट बॉल +1. एक अर्थातच 2 रन मिळणार आहेत. KPL गतवर्षी क्रीडा स्पर्धा आपण पाहिली, यंदाचं वर्ष 6वं पर्व. 6व्या पर्वामध्ये अनेकांना मात्र उत्सुकता आहे कोणता संघ यंदाच्या पर्वामध्ये या मॅच मध्ये आपली कामगिरी करणार. 8 संघांचा समावेश होता, 4 संघ पराभूत झाले. त्यातून सेमीफायनलचे 4 संघ आपण पाहत होतो, त्यातील आणखी एक संघ पराभूत झाला, अर्थातच KCC. लेग साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, सिंगल रन कंप्लीट होईल काय? येस, एकेरी धाव मिळते. तेरा रन झालेत, बॉल झालेत 4 बॉल 13.
बॅकफुटला जाऊन चांगला ड्राईव्ह केला, तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. जबरदस्त, क्या बात आहे. फिल्डिंग करावी लागणार आहे, फिल्डिंग खूप महत्वाची आहे. बाउंड्रीला जी तटबंदी तैनात केली आहे ना, त्यावरती आधारित आहे तुमच्या संघाचं भविष्य. संघाचा गोलंदाज गोलंदाजी करेल, बॅटर बॅटिंग करेल, पण जे खेळाडू तैनात केलेत ना फिल्डिंगसाठी, ते खऱ्या अर्थाने सांगून जातील की तुमच्या संघामध्ये नक्की काय घडणार आहे. 1 to go. पोल पासून दूर राहायचंय, पोलवरचे हात सगळ्यांनी मागे या. बाउंड्रीचा जो पोल आहे, बॅक स्टेप पडून खेळण्याचा प्रयत्न, सिंगल, 1 रन. दोन षटकांचा खेळ समाप्ती झालाय. 2 षटक आणि रन झालेत 15. 12 बॉल 15 रन झालेत. उर्वरित अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. येणारे 12 बॉल काय धावसंख्या रचली जाते, येणारे 12 बॉल काय धावसंख्या थांबवली जाते, रणनीती आखली जाते. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. गिरीश. कांसूर प्रीमियर लीग 2025 क्रीडा स्पर्धा बघता क्षणी आता मात्र अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. दिनांक 22 नोव्हेंबर 2025 शनिवार आणि दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रविवार, 2 दिवस ही क्रीडा स्पर्धा मात्र कांजूरकरांसाठी विशेष असते. वैशिष्ट्यपूर्ण, नाविन्यपूर्ण, प्रत्येक वर्षाला काहीतरी वेगळं घेऊन येते. पारितोषिकांचे देखील उदयन असते. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये देखील चांगला भरणा असतो. यंदाच्या वर्षात देखील प्रत्येक संघासाठी एक चांगली सुवर्ण संधी पाहायला मिळते. दरम्यानचा बॉल स्लोवर पद्धतीने पिचिंग केलाय. बॉल मिस झालाय, चान्स घेतला होता पण व्हाईट बॉल घोषणा होते. इथे मात्र चान्स घेतलाय, सिंगल, 1 रन येतोय. सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर धावसंख्येचा वाढता स्तर आज पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये वाढती धावसंख्या पाहायला मिळाली, पण फायनल सेमीफायनलच्या ज्या मॅच आहेत ना, तिथे थोडासा धावांचा क्रम थोडासा उतरतो आणि लोअर स्कोरिंगच्या मॅच देखील फाईट होतात. कारण एक्स्ट्रा रन थोडं आपण कमी टाकतो, बाउंड्रीवरचे रन आपण थांबवतो. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला, चुकी होते, तिकडे बॉल निघून जातोय आणि येतोय चौकार. 4 DJ.
21. रेलिंग वरतून थोडस दूर राहा, सगळ्यांनी दूर राहा. बघितलं या निर्णयामुळे काहीशी गडबड झालेली, कृपया थोडस लांब राहा. सर्वांनी दूर राहा. लाईटचे पोल पण आहेत, सगळ्यांनी दूर राहा. कोणीही स्पर्श करू नका रेलिंगवर, हात लावूच नका, रेलिंगला हात लावूच नका मित्रांनो. इकडे इकडे हात लावू नका मित्रांनो, ज्यांचा हात आहे आवाज पोचतोय ना. फटका फसलाय. इकडे मित्रा आवाज येतोय कानावरती, तुझा हात आहे दूर कर, हात लावू नको रेलिंगला मित्रा. तीन बॉल आणि रन झालेत 21. संपूर्ण मुंबईचं लक्ष आज कांजूर नगरीमध्ये केपीएलचा पर्व स्थानिक खेळाडू पण अनेक जण मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. घर बसल्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अनेक जण हे थेट प्रक्षेपण पाहत आहेत. आज रविवारचा दिवस आहे, ज्यांना शक्य त्यांनी मैदानामध्ये येऊन इथे मॅचचा आनंद घेतला, ज्यांना शक्य त्यांनी घर बसून आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. सव्यात नव्या बॉलकडे स्विच हिट केलाय, सिंगल रन कंप्लीट होतोय काय? येस, सिंगल रन मिळेल. कांजूर म्हटलं तर वेगवेगळ्या विविधतेने नटलेलं कांजूर आपण पाहिलंय. कांजूर कला क्रीडा क्षेत्रामध्ये नेहमीच अग्रेसर राहिलंय. सांस्कृतिक वारसा देखील कांजूरकरांचा मोठा आहे. साहित्यिक देखील इकडे बरेच आहेत. मोठमोठे खेळाडू कांजूर नगरीमधूनच दाखल झालेत. कबड्डीच्या माध्यमातून असून क्रिकेटच्या माध्यमातून असो, दहीहंडीसाठी देखील कांजूर परिसराचं अगदी आवर्जून नाव घेतलं जातं. असं हे कांजूर आज मात्र पुन्हा एकदा क्रिकेटच्या निमित्ताने जोडलं जात आहे. कारण केपीएलचा पर्व आहे, 6वं पर्व आहे. जेडी चषक, जेडीच्या आठवणी आहेत. अर्थातच कैलासवासी जय धोपावकर आज आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांच्या बऱ्याच आठवणी आहेत. कारण जेडी देखील क्रिकेटसाठीच ओळखले जातात. आजही त्यांच्या बॅनरवरती जर फोटो पाहिला तर असं वाटतं की जणू काही जेडी आजही मैदानाच्या कुठेतरी अवतीभोवती बॅट घेऊन मैदानामध्ये दाखल झालाय. कुठेतरी सूचना देतोय प्रत्येक त्याच्या खेळाडूला, प्रत्येक संघाला की आज क्रिकेटच्या माध्यमातून मी देखील तुमच्यामध्ये आहे. कुठेतरी मी देखील बॅटिंग करतोय, बॉलिंग करतोय, फिल्डिंग करतोय. अनेकांना जाणवतोय, स्पर्शून जातोय. पहिल्या बॉलवरती आज पहिल्याच मॅचमध्ये ज्यावेळेस 1 बॉल 4ची ती मॅच होती, तेव्हा देखील त्याची प्रचिती आज आपल्याला नक्कीच पाहता आली. 1 बॉल 4ची मॅच बदलून टाकली. तो होता संघ जय 11, त्याचा स्वतःचा संघ होता आणि ती मॅच आपण पाहिली. 1 to go. इथे मात्र दांडी गोल होते. यष्ट्यांचा वेध घेतलाय, बेल्स आउट केलेत. अर्थातच बोल्ड आउट. डीजे म्युझिक. रन झालेत 23. 3 ओव्हर रन झाले 23. शेवट षटक ओमकार गोलंदाजीत आहेत. संघाचा कॅप्टन आहे. आजच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द मॅच मिळाली आहे. ओमकारने आज जबरदस्त कमबॅक केलाय. पहिला सामना ज्यावेळेस पराभूत झाला ना, मनाला वेदना झाल्या, खंत होती मनामध्ये, व्यक्त केली. आत्मविश्वास दर्शवला प्रत्येक संघावरचा. फिल्डिंग मध्ये काही संघाच्या चुका झाल्या होत्या, त्या चुका मात्र आता होणार नाही हा आत्मविश्वास दाखवला आणि प्रत्येक खेळाडूवरती देखील त्याने विश्वास दाखवला. त्या विश्वासातून पुढचे पाऊल मात्र पुढे पुढे सरसावत आज मात्र विजयाचे एक एक दार मात्र त्याचं मार्ग मोकळं करत गेलं आणि आता मात्र सेमीफायनलच्या लढतीमध्ये जाऊन पोहोचलाय. रन जाऊन पोहोचले 23. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी स्वीकारतोय, मारा करतील हे शेवटचे 6 बॉल घेऊन.
संघ फायनल मध्ये गेला आणि आनंद मात्र इथं द्विगुणित झालाय. राजू धुरी यांचा संघ मात्र अंतिम मध्ये दाखल झालाय. यावेळेला बॅकफुटला जाऊन तिकडे मात्र कव्हर्सला ड्राईव्ह केलाय. सिंगल रन. स्ट्राईकला आलेला बॅटर शुभम उतेकर. या षटका दरम्यान 3 चौकार जर आखले तर पियुष यांच्या वतीने तुम्हाला 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. शुभम आज अनेकांनी पारितोषिकाची उधळण केली. प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मध्ये देखील पारितोषिक आपल्याला पाहायला मिळाले. 500 रुपयांचा कॅश प्राइज देखील आपण प्रत्येक मॅच दरम्यान पाहिलं. शेवटचं षटक आहे. धावफलक तसं पाहता अजूनही स्थिरावलेली धावसंख्या आहे. 24 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. पण मॅच फाईट होणार. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न हलकासा स्पर्शून जातोय. सिंगल रन मिळतोय. रोहित सावंत यांनी जर 3 चौकार सलक्ष जोडले तर लौकिक मात्रे यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. केपीएल म्हटलं की पारितोषिकांची उधळण आहे. इथं वैयक्तिक देखील पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मालिकावीर, इथे टीव्ही आहे, फ्रीज आहे, कूलर आहेत. अनेक चांगली चांगली पारितोषिक आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यानचा बॉल इथे जर आपण पाहिला तर पंच काय होत आहे सनी जगताप सर. ओहो, व्यासपीठाला मात्र एक अनोखी सलामी दिली आहे सनी सरांनी. डॉट बॉलची फेअर डिलिव्हर केलाय. स्विच करण्याचा प्रयत्न. बॉल मात्र नीट कनेक्ट झाला नाही. रडार मध्ये सापडला नाहीये. रनआउट होतो की काही प्रश्नचिन्ह इकडे मात्र पाहायला मिळत आहेत. प्रश्न आहेत पण नो डाऊट नॉट आउट. बॅटर सुखरूप आहे. पोचला आपल्या सुखरूप क्षेत्रामध्ये. 1 रन. पायाला दुखापत झाली पण आजही अजूनही मैदानामध्ये तैनात आहेत. मला ही क्रीडा स्पर्धा खेळायची आहे. माझा संघ सेमीफायनलच्या लढतीमध्ये दाखल झालाय. काहीशा वेदना होत आहेत पण मनामध्ये आत्मविश्वास कायम ठेवलाय. कारण वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. केपीएलचं पर्व 6वं पर्व आहे. यंदाच्या पर्वामध्ये आम्हाला मात्र आमच्या संघाचा बोलबाला इथे माझी छाप निर्माण करायची आहे. हा अट्टाहास घेऊन इथे मात्र प्रत्येक जण प्रवास करतोय. स्टेप आउट झाले. नो चान्स. लाजवाब करारा नेत्र दीपक. प्रॉपर टाइम. चार. सनी सर एन्जॉय.
करावा लागणार आहे. सेमीफायनलची दुसरी लढत आपण पाहतोय. अंतिम मध्ये जाऊन दाखल झालेले संघ अर्थातच मल्हार 11 प्रतिस्पर्धी संघ एक बलाढ्य संघ ज्याचा इतिहास ज्याचा अनुभव आणि ज्यांच्याकडे बलाढ्य असा खेळाडू होता. मतंग सारंग सारखा खेळाडू असताना देखील त्या संघाला आणि पूर्ण त्या संघाला नेस्तनाबूत करण्याचं कार्य केलंय. अर्थातच केसीसी हा संघ मात्र या क्रीडा स्पर्धेतून पराभूत झाला आणि एक नवी ओळख निर्माण करून पुढे दाखल झालाय. तदनंतरचा नवा प्रवास घेऊन आपल्या समोर मात्र नवीन दोन संघ पाहायला मिळत आहेत. मॅच चालू आहे. एका इनिंगचा खेळ झालाय. 35 धावांचा पाठला. काही क्षणातच नव्या डावाला सुरुवात होते. एका बाजूला ट्रिपल एस आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर संघ आहे KK9. या दोन संघांची मॅच आपण पाहतोय. कोणता संघ मात्र अंतिम मध्ये जाऊन दाखल होणार आहे आणि मल्हार 11 या संघासोबत फायनलची मॅच असणार आहे. उत्सुकता आहे. अनेक प्रश्न आहेत. प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे. हा रविवारचा दिवस आहे. क्रिकेटमय वातावरण आहे. या क्रिकेटच्या असलेल्या वातावरणामध्ये हा उपस्थित असलेला क्रिकेटचा भक्तगण इथे मात्र येऊन तल्लीन झालाय. इथून जाता जाईना कारण त्यांना मात्र हे क्रिकेटचं आयोजन आवडलंय. अर्थातच KPLचं हे आयोजन आहे. यंदाचं 6वं पर्व आहे आणि यंदाचं या 6व्या पर्वाचा आम्हाला आहे गर्व. अभिजित तावडे किती चौकार 3 चौकार आणि आपल्या विभागातील उत्कृष्ट कबड्डीपट्टू अर्थातच मतंग सारंग यांचे बंधू बैतिक सारंग यांच्या वतीने तुम्हाला पारितोषिक असणारे 1000 रुपयांचं 3 चौकार आणि पारितोषिकांची उदयाने मॅचला सुरुवात होते. एका बाजूला लेफ्ट हँड बॅटर आणि एका बाजूला उजव्या शैलीचा बॅटर. पहिल्याच बॉलवरती धोका 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 रिस्क होती आणि रस्ता मात्र क्लिअर झाला. रन मिळतोय. ओमकार एक महत्वपूर्ण बॅटर आहे संघाचा. एक चांगली कॅप्टन्सी करतोय आजच्या दिवसामध्ये. बॉलिंग केली आहे बॅटिंग केली अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची आज संघामध्ये निवड झाली आहे. संघाला घेऊन इथपर्यंतचा एक सुखद प्रवास केलाय. इथून माघारी जाणं कोणालाही आवडणार नाहीये कारण इथून पुढेच जायचंय प्रत्येकाला. 35 धावांचा पाठलाग सलामीवीर ओमकार आणि अभिजित ही जोडी पाहतोय तर गोलंदाज आहेत अनिकेत. हो दांडी गोल बोलला झाला. महत्वपूर्ण विकेट मोठा घडीगारच पळत केलाय मासा. अन्य खेळाडूंना खेळावं लागणार आहे. सिद्धेश नवीन आलेला बॅटर सिद्धेश सारी आज मॅन ऑफ द मॅच घेतलाय पण येत्या क्षणी त्याच्यासाठी मात्र पुरस्कार असणार आहे. 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे. नाव गुपित आहे. 3 चौकार आणि 10,000 रुपये. सलग 3 चौकार. चेहऱ्यावरती स्मिता असे आलंय. मोहात पडला 10,000च्या आणि विकेट देऊन माघारी आलाय.
फोटो नाही, तुमचे व्हिडिओ काढले, संपूर्ण मुंबईभर आता व्हिडिओ व्हायरल आहेत. तुम्हाला मी सांगतो सनी सर, तुमची व्हिडिओ नागराज मंजुळे सरांकडे पोहोचली. तुमच्यावरती येणाऱ्या कालावधीमध्ये 2026 ला एक सिनेमा प्रदर्शित झालाच म्हणजे समजा. दरम्यानचा बॉल, इथे सिंगल धावेचा प्रयत्न, सिंगल रन येतोय. दोन महत्वाचे विकेट माघारी पाठवले गेलेत. ओमकार आणि सिद्धेश या दोघांना माघारी पाठवलंय. रोहन आणि अभिजित मैदानामध्ये तैनात आहेत. मॅचला घेऊन जायचंय, पुढे घेऊन जायचंय. सेमीफायनलची मॅच खेळतोय, महत्वपूर्ण मॅच आहे. हलकासा खेळलेत, लेग साइडला हलकासा फ्लिक केलाय, सिंगल रन मिळतोय. 3 रन झालेत. आज बंटी दादा देखील संघामध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी कधी या बाजूला कधी त्या बाजूला फिल्डिंगच्या भूमिकेमध्ये. षटक समाप्ती, रन झाले 3. काय षटक हाताळले, केवळ 3 रन दिलेत आणि 2 महत्वाचे विकेट माघारी पाठवलेत. जबरदस्त बॉलिंग. अठरा बॉल अजूनही गरज आहे 32 धावांची. पहिल्या 6 बॉलला लॉक केलाय बॅटरला, मोठ्या स्ट्रोक पासून वंचित ठेवलंय. कोणता संघ मात्र अंतिम मध्ये दाखल होणार आहे. आज केपीएलचं पर्व आपण पाहतोय. शनिवारची रात्र आपण पाहिली क्रिकेटची, रविवारची रात्र देखील क्रिकेटची. हे कांजूरकरांसाठी आयोजन आहे, हे कांजूरच्या खेळाडूंसाठी आयोजन आहे. चांगला ड्राईव्ह केलाय, जबरदस्त फिल्डिंग एफर्ट. काय फिल्डिंग पाहायला मिळते, काय बॉल थांबवलाय, लाजवाब नेत्र दीपक, जबरदस्त. शुभ मुतेकर, क्या बात आहे. काय फॅन फॉलोइंग पाहायला मिळालं, एक बॉल थांबवला आणि जबरदस्त फॅन फॉलोइंग वाढली आहे. रॅलिंगचे हात थोडेसे मागे घ्या, रॅलिंग पासून दूर राहा. म्हणजे म्हटल्याप्रमाणे फिल्डर आहे ना, अतिशय महत्वाचं आहे. तुमच्या फिल्डिंग वरती तुमच्या संघाचं भविष्य ठरतं, लक्षात ठेवा. जबरदस्त फिल्डिंग वर या संघाने खऱ्या अर्थाने मॅचला विजय मिळवलाय. दरम्यानचा बॉल, काय व्हाईट बॉल. यावेळेला पुन्हा एकदा कव्हर्सला ड्राईव्ह केला होता, लॉंग ऑफला प्लेअर होते. डॉट बॉल येतोय. रोहन मतंगच्या जोडीला स्थानिक क्रिकेटमध्ये याची देखील चर्चा राहिली आहे. यश सारखा खेळाडू चर्चेत राहिलाय, रोहन चर्चेत राहिलाय. ओहो, बॅकफुटला जाऊन पॉइंट कव्हरला खेळायचा होता, मिस झालाय. क्या बात आहे, जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते. पायाला दुखापत झालीये, बॅटिंग करत असताना रन कंप्लीट करता करता पायाला दुखापत झाली आणि तदनंतर मात्र कुठेतरी या खेळाडूने तीन बॉल आणि रन झालेत 5 रन. स्थिरावलेली धावसंख्या कंट्रोल केलीये, वाढत नाहीये. चौकार राखावे लागणारे. टॅप केलाय, थोडीशी मिसफील्ड झाली, पट डिक्लेअर 1 रन असणारे. फायनलच्या लढतीमध्ये जाऊन पोहोचायचं तर चौकारांची उधळण करावी लागणारे. वर्षभर वाट पाहावी लागणारे केपीएलच्या पर्वाची. या चषकावरती नाव कोरायचं प्रत्येकाचं स्वप्न. अनेकांची स्वप्न मात्र भंग झाली आणि अनेक संघ अजूनही लढतीमध्ये आहेत. इथे मात्र ड्राईव्ह केलाय, 4 रन येत आहेत, चौकार.
13 बॉल आणि अजूनही 25 धावांची गरज आहे. मॅच तशी पाहता अजूनही कठीण आहे. 1-2 गोचा आवाज येतोय पण अशक्य नाहीये मॅच. इथे मात्र पुन्हा एकदा पॉईंट कव्हरला ड्राईव्ह केला, चान्स बनलाय. तिथे हिट लागतोय काय, बॉल कव्हर केला आणि तिकडे मात्र यस्टँड वरती बारा बॉल आणि किती धावांची गरज आहे, 25. 12 बॉल आणि 25 धावांची गरज आहे. मॅच कठीण आहे, अशक्य नाहीये, क्रिकेट आहे. सी सर्कल बाउंड्री 3 क्षेत्रामध्ये बाउंड्रीचे सुवर्ण संधी आहे. रोहन स्ट्राईकला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, आणखी एक डॉट बॉल. एकाच चौकारानंतर जर डॉट बॉल येत असतील ना तर त्या चौकाराला देखील तितकासा अर्थ राहत नाही. सनी सरांना फॉलो करा इंस्टाला, आयडी वरती. दरम्यानचा बॉल लेग साइडला, सिंगल रन मिळतोय. मॅच कठीण झाली आहे. आकाश 11 संघातून सनी जगताप सर भटवाडीचं क्रिकेट खेळलेत. अमित तामनकर सर देखील त्या काळामध्ये अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्यांनी देखील जसं आज मतंग खेळतोय ते देखील अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्या काळामध्ये त्यांचा देखील घट्ट पाय रोवलेला होता. त्याचबरोबर कांजूर परिसरातील अनेक नावं आहेत. आज ते कांजूर नगरीमध्ये स्टॅनली आहेत, ग्लॅन आहेत, शेखरचा तर लेटकट हवा लाजवाब आणि पर्सनॅलिटी पण जबरदस्त. विकास आत्ताच मगाशी येऊन गेले. त्याचबरोबर अनेक लेदर क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट खेळणारी अनेक तरुण मंडळी या विभागातून गेलेत. म्हणजे कांजूर म्हटलं की क्रिकेटची पंढरीच म्हणावी लागते. अमित गोलतकर आहेत, बरीच नावं आहेत. खऱ्या अर्थाने ते क्रिकेट होतं. त्या काळामध्ये असं काही युट्यूब लाईव्हच्या माध्यम नव्हते. त्यावेळेस गणवेश परिधान करायचं हे नव्हते, लॉट वगैरे ड्रॉ नसायचा, पण संघ जाऊन वेळेमध्ये पोहोचायचा. कोणताही संघ असो, ड्रॉ नसायचा, डायरेक्ट इन्स्टंट मॅच व्हायच्या. व्हाईट बॉल, नो बॉल. अमित तामनकर यांच्या बरोबर एक युवा खेळाडू आदित्य खऱ्या अर्थाने आज तो चेहरा मतंग सोबत पाहायला मिळाला असता, पण आदित्यने थोडंसं क्रिकेट पासून दूर गेला. पण चांगली बॅटिंग करायचं आदित्य पण. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला, व्हाईट बॉल. रोहनची नजर मात्र एकदम डेंजर आहे. व्हाईट बॉल काय पारकला देणे. दरम्यानचा बॉल मिस होतोय. डॉट बॉल येतोय. रन आहेत 14. धावसंख्या काही पुढे जात नाहीये, चौकार काही येत नाहीये, मॅच बनेल असं काही चिन्ह तयार होत नाहीये. प्रतिस्पर्धी संघ मात्र एक बॉल विजयाच्या उंबाट्यावरती जातोय आणि विजयाची दारं हळूवारपणे उघडतायत. आता मात्र विजय कोणाचा निश्चित होतोय यात मात्र काही शंका उरली नाही. प्रेक्षकांना मात्र त्यांची उत्तरं मिळू लागली आहेत. इथे मात्र ड्राईव्ह केलाय, थोडीशी मिसफील्ड, शुभम मुक्तेकर, बॉल निघून जातोय. 4 रन येत आहेत.
चर्चा तर सनी सरांची झाली आहे. आठ बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. बदलेल काय मॅच? व्हाईट बॉल. अजूनही 8 बॉल 16ची मॅच आहे. रोहनने जर काही चमत्कार दाखवला आजच्या दिवसामध्ये, कांजूर नगरी डोक्यावरती घेईल. अंतिम मध्ये जाऊन पोहोचणारा संघ कोणता असणार आहे? काही क्षणार्धात ते चित्र स्पष्ट होईल. एका ट्रॉफी सोबत फोटो निश्चित होणार आहे त्या संघाचा. 8 बॉल अवघ्या अजूनही 16 धावांची गरज आहे. आठ बॉल 16. आणि फटका फसतोय, बॉक्स आउट होतोय, माघारी जातील. विकेट. आणि न्यू बॅटर शुभम. शुभमने जर पहिल्या बॉलला चौकार मारला, निर्भय तिवारी यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. मोठा भाव आहे त्यांचा. शुभम एक चौकार, 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. ओहो, मिस झालाय. आणि डॉट बॉल येतोय. 6 बॉल अजूनही मॅच आहे. 6 बॉल 16, 4 चौकारांची मॅच आहे. सहा बॉल आणि 16 धावांची गरज आहे. बघता क्षणी मॅच तसं पाहता कदाचित वाटलं होतं 24 बॉल 35चा पाठलाग प्रतिस्पर्धी संघ करतील, पण या मॅचला सहजासहजी सोडवता आलेला नाहीये. मॅच तशी पाहता फाईट देखील अजून झालेली नाहीये. रोहनने जर मॅच काढली तर मतंग सारंग यांच्या वतीने 2000 रुपयांचं पारितोषिक आणि कांजूर स्टेशन पासून त्याची मिरवणूक निघणार आहे पुणेरी ढोल ताशाच्या पथकामध्ये. सहा बॉल 16 धावांची गरज. पहिलाच बॉल चांगली चपराक दिली होती. नो चान्स होता, बॉल निघून गेला असता. 4 रन आले असते, मॅच बदलता आली असती, काहीतरी नवीन पाहायला मिळालं असतं, पण थांबला, आडला. पाच बॉल अजूनही 15 रन. शुभमला आहे का पारितोषिक आता या चौकाराला? आता 500 रुपये आहेत. हा चौकार जर जोडला तर निर्भय तिवारी यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि इथे मात्र पुन्हा एकदा चान्स मिस होतोय. शुभम
दरम्यानचा नो बॉल होता, विकेट गेलाय. संघाचा कॅप्टन संघाचा ओनर गणेश येतोय. शेवटचे काही बॉल बाकी आहेत. मॅच तसं पाहता आता मात्र स्पीडअप करायचंय. फुलटॉस बॉल आलाय, चौकार. क्या बात आहे रोहन, 4 रन. किती पाहिजे? 3 बॉल आणि 10 रनांची गरज आहे. रोहन 3 चौकार मॅच आहे. तो पहिला चौकार रोहनचा, पण अजूनही 3 चौकार. 3 चौकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. विन केली तर 500 रुपये. क्या बात आहे. इथे 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 जबरदस्त फिल्डिंग एफर्ट पाहायला मिळते. काय बॉल थांबवलाय, जबरदस्त. संदीप तावडे यांच्याकडनं हा बॉल मात्र थांबवला. एकदा जोरदार डाव झाला पाहिजेत. काय फिल्डिंग एफर्ट पाहायला मिळालेत, जबरदस्त. आणि आता मात्र गरज आहे 2 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. 2 बॉल आणि 9. अंतिम मध्ये दाखल होणारा संघ काही क्षणातच, अर्थातच अंतिम मध्ये जाऊन दाखल होणारा संघ मला वाटतं बॉलिंग टीम, अर्थातच ट्रिपल एस होऊ शकतो. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकतं. चांगला ड्राईव्ह केलाय. शेवटचा बॉल आणि 1 बॉल. 1 बॉल नंतर विजय निश्चित आहे. ज्या संघाचा विजय होणार आहे त्या संघाने मात्र सनी सरांसोबत डान्स मात्र नक्कीच बनतो. भाई अंतिम मध्ये फायनल मध्ये जाणार आहे बंटीबाई. आपण पण हा बंटीबाई साठी गाणं असणार आहे. सनी सर एन्जॉय करणार आहेत, त्यांच्यासोबत पूर्ण टीम असणार, कारण फायनल मध्ये जाणारी टीम आहे. आणि फायनल मध्ये जाणारी टीम आहे ट्रिपल एस. एक गाणं जबरदस्त. शुभम फिल्डिंग चांगली केली आहे, बॅटिंग केली आहे. शुभम युवा खेळाडू आहेत. शुभम उतेकरला मॅन ऑफ द मॅच जातोय. अमित तामनकर सरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिलं जातोय. फोटो घ्यायचंय. शुभम थांब 2 मिनिटं. शुभम मॅन ऑफ द मॅच मिळालाय. फिल्डिंग तर लाजवाब होती.
प्रेक्षकांनी खरंच तुझ्यावरती पारितोषिकांची उधळण करत होते. एक चौकार थांबला, नाहीतर ते तुझ्या वाट्याला आले असते. पण मॅन ऑफ द मॅचचे 500 रुपये आलेत, हरकत नाहीये. मॅन ऑफ द मॅच मिळाली, काय वाटतंय, कसं वाटतंय? नाही, मॅन ऑफ द मॅच भेटलं त्याच्यापेक्षा फायनलला टीम गेले ते चांगलं वाटतंय. ते इम्पॉर्टंट होतं आमच्यासाठी, म्हणून फुल घुसून खेळत होतो. एकंदरीत KPL आहे, 6वं पर्व आहे. संघ किती वेळा आतापर्यंत फायनल मध्ये गेलाय? काही नाही, मी पहिल्यांदाच आलोय फायनलला. ओके, म्हणजे तू पहिल्यांदा खेळतोय. मग पहिल्याच वर्षामध्ये हे इतकं मोठी प्लॅटफॉर्म मिळालाय, एक चांगली अपॉर्च्युनिटी, फायनल मध्ये जातोय संघ. हे आयोजन तुला तरी कसं वाटतंय? आयोजन पहिल्यापासूनच चांगलं असतं आणि वर्षानुवर्ष अजून चांगलं होत चाललं. एकंदरीत फायनलला गेलेला संघ मल्हार संघ आहे. मल्हार संघ देखील एक चांगला संघ आहे. आता एकंदरीत तुझी पर्सनल लेवलला त्यांच्या विरोधामधली काही एक स्ट्रॅटर्जी असेल? स्ट्रॅटर्जी म्हणजे आम्ही सगळे आमचं 100% द्यायचा प्रयत्न करणार. क्या बात आहे, 100% देण्याचा प्रयत्न करणार. तीच फिल्डिंग कायम ठेव, महत्वाची मॅच आहे. तीच बॅटिंग, तोच जोश. एक मॅचचा आणखी प्रवास आपल्याला पुढे घेऊन जायचंय. तर नक्कीच या चषकावरती नाव कोरण्यासाठी तुला आणि तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. हॅलो, चेक.